खरोखर धन्यवाद देतो की मला तुम्ही या कार्यासाठी बोलावलं. अशा लोकांच्या या व्यासपीठावर असे काही लोक येऊन गेले की त्यांच्यासोबत माझं पण नाव जोडलं गेलं. माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आपल्याच भावासमोर आपण बोलणं हे खूप आनंदाची गोष्ट असते. आपल्याच भावानं आपल्यासाठी कार्यक्रम केला, त्यांच्यासोबत आपण मार्गदर्शन करणं, त्यांच्यासोबत चर्चा करणं हे जीवनातले एक वेगळाच आनंद असतो हा. पण एक आनंद एक सांगतो की एक माझ्या थोडंसं बोलण्यात काही मागं पुढे होईल, काही वऱ्हाडी भाषेचे शब्द येतील, थोडं सांभाळून घ्याल. अशी बोलण्याच्या ओघात काही कमी जास्त होऊ शकते भाषेचं, थोडं हे अपेक्षा करतो. आजचा जो विषय माझ्यासाठी दिलेला आहे जमिनीचे आरोग्य आणि पीक उत्पादन सातत्य. आता कसं असतं, आताकडे आपले पीक काढणारे खूप काही आपले तज्ज्ञ आहेत, काही आहेत. पण मी जे काही अनुभव माझ्या जीवनात केले, काय जे काही अपडाऊन बघितले शेतीमधले आणि जे काही शिकत गेलो, जे काही मांडत गेलो आणि त्याची चर्चा जशी काही मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्याचा लोकांना फायदासुद्धा झाला, ते आज मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण जमिनीचं आरोग्य काय असते हे तुम्हाला थोडंसं मी म्हणजे एका स्त्रीचं आरोग्य आणि एका मातीचं आरोग्य यात काहीच फरक नाही. तुम्ही त्या विचारातून आता माझं थोडंसं बोलण्यातून ऐका. एक आपल्या आईचं आरोग्य आणि आपल्या जे काळी आई आहे तिचं आरोग्य जवळपास सारखं असतं. याच्यात थोडंसं हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवा फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्या बोलण्याच्या भावना काय आहेत. तर जमिनीचं आरोग्य म्हणजे तुमचा जमिनीचा टिकाऊपणाचा जो मेन जो पाय असतो, जो बेस असतो, हा जमिनीचं आरोग्य असते. तुमच्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, पण जर जमिनीचा पाया मजबूत नसेल तर हे सारं गौण ठरतं. म्हणून जमीन महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आणि आपली जमीन ती म्हणजे जमीन नाही तर ती आपली आई आहे. ही हे म्हणजे बोलण्यात नेहमी तुम्ही मी आईची तुलना करत राहतो मातीसोबत, माझ्या शेतीसोबत. कारण की माझ्या मातीवर खूप प्रेम आहे. तर मी जेवढं माझ्या आईवर प्रेम करतो तेवढंच माझ्या शेतीवर सुद्धा प्रेम करतो. हे थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. जमिनीचं आरोग्य म्हणजे कसं असते, जर तुम्ही जमिनी जर आरोग्य खराब होत असेल तर तुमच्या सेंद्रिय पदार्थाची कमी होत राहते, म्हणजे तुमच्या जमिनीचं आरोग्य कमी होत राहतं. आणि त्यात सूक्ष्मजीवाचं अस्तित्व कमी असते. कारण की एका चिमूटभर मातीतनी अब्जावधी जीवाणू असतात. हे आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाहीत. हे तज्ज्ञ लोक यांना सांगतील, साहेब यांना माहीत असतं. पण आपली ते जीवाणू म्हणजेच ते मातीचं जीवन असतं. आपलं शरीरसुद्धा त्याच प्रकारचं असतं. आणि जर जमीन चांगली अशी तुमचा ओलावा टिकून ठेवते, त्याच्यात पोषण मूल्य चांगले असतात, मातीचं चांगली निचरा होते. जर जमीन जर चांगलं असेल तर रासायनिक खताचा तुम्हाला कमी वापरावा लागते. आणि जे काही आपण जे सव्वा खतं टाकतो, रासायनिक खतं, ते कमी टाकावं लागतात. जेवढी गरज आहे तेवढीच तर तुम्हाला चांगले प्रतिसाद ते शेती देते. म्हणजे माती तुम्हाला त्याचा परिणाम देते. कारण की आता महागडे खतं आहेत. मी बऱ्याचशा जागेवर शेणखत, रासायनिक खतंसुद्धा बंद करून टाकलेली आहेत. जास्त नांगरटीसुद्धा मी कमी केली. तुमच्या जिल्ह्यात साहेब SRTचं खूप मोठं प्रस्ताव आहे जालना जिल्ह्यात. तर मी सुद्धा नांगरटी करतो, पण कमी करतो. तर मी एकदमच करत नाही, SRT सारखं नाही करत मी, पण कमी प्रमाणात मी शेतात कास्तकारी करत राहतो. आणि जास्त ओलीसुद्धा करत नाही मी. आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मी 100 दिवस शेत कसं खाली ठेवतो, 2 पिकं घेऊन सुद्धा, म्हणजे अपेक्षित उत्पादन घेऊन सुद्धा 100 दिवस शेत खाली कसं राहील याच्यावर माझं तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या. ते कसं मी कशा परिस्थितीने करतो, कशा मी माझा अवलंब केला मी परिस्थितीचा, म्हणजे त्या प्रकार कसा पद्धत अवलंब केला, हे तुमच्या फायद्याचं राहील. तुमची जर जमीन चांगली असेल तर तुमचे मुळं मजबूत होतात, पांढऱ्या मुळाची संख्या जास्त होते. तुम्हाला जर हुमिक वगैरे काही टाकायचे जे काही गरज असतात ते काही तुम्हाला पडत नाही, जर तुमचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल. सेंद्रिय कर्ब आता हे जे त्यांनी बघितला तर खूप चांगल्या प्रकारे सेंद्रिय कर्ब आहे. कारण की एवढ्या वातावरणात, एवढ्या टेम्परेचरमध्ये सेंद्रिय कर्ब टिकून एक मोठं संकट असते. तर ही चांगली बाब आहे. तुमची सुरुवात चांगली केली तुमच्या साहेबांनी. हे मला आनंद वाटला की त्यांनी पुरस्कार दिला त्या लोकांना. जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल, तुमची जमीन पाण्याचा ताण सहन करते. म्हणजे मी हे तुम्हाला का सांगतो की मी काय अवलंब केला याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे की काय होते, काय नाही होत, म्हणजे काय चांगलं वाईट, याच्यासाठी या गोष्टी सांगतोय तुम्हाला. रासायनिक खताचा खर्च कमी करता येईल तुम्हाला. रासायनिक खत मी एकदम कमी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढते पिकाची. तुम्हाला जर आता कसं आपला साधा माणूस असला एखादा, त्याला वातावरण बदललं की सर्दी पडचा, एक साधे आजार लवकर होतात, खोकल्याचा, मला सुद्धा खोकला आला. तर जर जमिनीत जर तुमची सेंद्रिय माती जर चांगली असेल तर साधे बुरशीचे रोग हे ते करायची गरज पडत नाही. ह्या म्हणजे माती सशक्त असेल तर तुमचं पीक सुद्धा सशक्त राहते. माती जिवंत असेल तर शेतकरी जिवंत राहते.
हे स्लोगन तुम्ही ऐकाल कुठे, तर माझं स्लोगन आहे. मी बऱ्याच दिवसांनी हे बऱ्याच व्यासपीठावर सांगत राहतो, कारण मी बऱ्याच शेतकरी माझ्या परिसरात बघितले जास्त उत्पादन घेणारे. चिमनकर साहेब, तुम्ही हाय यील्ड घ्यायला मगाशी बोलले ना, तर मी जास्त उत्पादन घेणारे शेतकरी नंतर त्याची जमीन पिकतच नाही. त्यांचे जमीन आता त्यांनी साधे पिकं सोयाबीन सुरू केले आहेत. एकदम खूप उच्च पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना नंतर त्यांना मर्यादा येत गेल्या उत्पादनाच्या, कारण की त्यांनी उत्पादन घेतलं पण ते परतफेड केली, त्या प्रमाणात परतफेड केल्या गेली नाही. तर हे आपण त्या दक्ष असलं पाहिजे. लक्षात घ्या, मी उच्चाकी उत्पादन घेणारा विरोधक नाही, पण त्या प्रमाणात तुम्ही त्या त्या शेतीला सेंद्रिय पदार्थाची परत केली पाहिजे, नाहीतर भविष्य कठीण आहे. माती हा विषय यूज अँड थ्रो नाही, वापरा आणि फेकून द्या. आता सध्याचं एक आहे, म्हणजे युग जे चालू आहे यूज अँड थ्रो, म्हणजे वापरा आणि फेकून द्या. हे मातीत चालत नाही. हिचं तुम्हाला संवर्धन करावेच लागेल, हिला तुम्हाला शाश्वत ठेवावेच लागेल. तुम्ही म्हणतात पुढच्या पिढीसाठी नाही, पुढच्या पिढीसाठी गरज नाही. तुम्ही जर 3-4 वर्षात जर अमृत पॅटर्न जर साहेब घेतला आपण, तर 30-40 क्विंटल उत्पादन जर घेतलं ना, तर तुमच्या जमिनीत काहीच राहत नाही. त्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थाची परतफेड केल्या गेली पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. उत्पादन घ्यायला खूप, मी सांगतोच तुम्हाला, आता उत्पादन घ्यायला किती सहज शक्य गोष्टी आहेत. उच्चाकी उत्पादन घेणं मोठा विषय राहिलेलाच नाही आहे. आता बघा ना, आता 30-40 वर्ष आहेत जे आता वयस्कर लोक आहेत, सर्वांना माहीत आहे, आपले म्हणी लिहिलेल्या असतात भितीवर, अति संतती कुळाचा नाश, एक के बाद फुल स्टॉप, बिबिरे, टिप टॉप. हे कशासाठी होतं? आपली एका स्त्रीचं आरोग्य, एका मातीचं आरोग्य सारखं आहे. जर एखाद्या घरात खूप मुलं झाले, एखाद्या स्त्रीचं, तिचं आरोग्य बघा कसं आहे. तसंच आपल्या मातीचं आहे. खूप उत्पादन झालं तर तिचं काय राहणार तिच्या शरीरात नाही. मला जन्म देणाऱ्या माईनं काही न्यूट्रन दिले असतील, माझ्या शरीरात आहेत. जर तिचं खूप जर कमजोर माझी आई असतील, तर मी जर कमजोर राहिलो असतो. म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. उत्पादन वाढ घेणं आता म्हणजे सहज शक्य आहे. माझी आई आणि माती तुम्ही माझ्या डोक्यात ठेवा. मी माझ्या आईची उपमा देतो माझ्या मातीला. म्हणजे स्त्री आणि माती सारखं तुमचं हे आहे. तर उत्पादन घ्यायला काही फार मोठा विषय राहिलेला नाही आता, कारण की तुमच्याकडे निविष्ठ आहेत, तंत्रज्ञान आहे आणि सल्लागार तुमच्याकडे लागेल तेवढे आहेत. आता निविष्ठात काय काय ते बघा तुमच्या. आता बियाणं आलं आपल्याकडे, हायब्रिड बियाणं आलं. पहिले सुधारित बियाणे होते, आपले देशी बियाणे होते, नंतर सुधारित आले, मग संकरित आले, नंतर आता तर नंतर हायब्रिड आलं, आता तर GM आहे. आता GMच्या पुढचं तंत्रज्ञान आपल्याला ज्याची गरज आहे. तर BT तंत्रज्ञानासारखं GM सारखं तंत्र आपल्याला एवढी मोठी चांगलं तंत्रज्ञान आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. खतं आहेत, रासायनिक खतं आहेत, जैविक खतं आहेत, आता DAP, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, युरिया, MOP, सारे काही खतं आहेत. तुमच्याकडे निविष्ठाची नुपर नाही आहे, तुमच्याकडे निविष्ठा कोणतीच कमी नाही आहे. आणि कीटकनाशकांमध्ये बुरशीनाशकं आले, जैविक आले, पेस्टिसाइड आले, रासायनिक कीटकनाशकं आहेत. आणि आता हे निविष्ठाचं सांगतो तुम्हाला. निविष्ठा काय काय तुमच्याकडे सिंचन आहे, ड्रीप सिंचन आहे, स्प्रिंकलर आहेत, यंत्रसामुग्रीमध्ये आले, ट्रॅक्टर आले, पेरणी यंत्र आले, फवारणी यंत्र आले. काय कमी आहे तुमच्याकडे सांगा ना आता. तंत्रज्ञान म्हणजे सिंचन तंत्रज्ञान आहे, ड्रीप इरिगेशन आहे, ॲटोमॅशन सेन्सर झालं, AI आलं. साहेब आता पवार साहेबाचा एक व्हिडिओ ऐकला मी, की त्यांनी AIचं बारामतीच्या ऊसातनी 30-40% उत्पादन वाढलं AI मुळे, आणि 25-30% तंत्रज्ञान म्हणजे खर्च कमी झाला. बघा ना किती जग पुढे गेलं. आता तर आपल्याला साहेब हे करावं लागणार आहे, तुम्हाला पण करावं लागणार. तुमच्या इथं तुम्ही सुरू करा, आहे तुमचं खूप चांगलं काम आहे. तर AIचं तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्याला पण आता गरज आहे त्याची, कारण की आता निसर्ग खूप बदलत आहे, वातावरणाचे खूप दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. म्हणून आता सध्या आपल्याला AIची गरज आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. समजा हवामानात आता वेदर ॲप आले लागेल तेवढे तुमच्याकडे, आता ताबडतोब कितीतरी हवामान अंदाज येत राहतात. डिजिटल शेती झाली. आता मोबाईल ॲपवरच तुमचं बरंचसं, तुम्हाला जर फोटो काढून पाठवला कोणाला तर तुमच्या लक्षात येते. म्हणून उत्पादन काढणं आता काही विषय राहिलेला नाही. मशिनरी आहेत, हार्वेस्टर आले, पॉवर क्विड आले, साध्या साध्या गोष्टी आता आपल्याकडे सोपं झालं उलट. आणि सल्लागार, सर्वात मोठी गोष्ट आता सल्लागार आपल्याकडे होतात. आता कृषी विज्ञान केंद्र, आता आजचा कार्यक्रम आहे, हे कशाचा आहे, पुढे चालू आहे, तुम्हाला सल्ला भेटूच राहिले ना. मी जे काही बोलतो तुम्हाला तंत्रज्ञान, हे म्हणजे तंत्रज्ञानाची आपल्याला कुठं कमी आहे. सल्लागाराची प्रशिक्षण देऊ राहिले आणि मार्गदर्शन चालूच आहेत. खाजगी कंपन्याचे प्रतिनिधी गावागावात फिरतात, किती तुम्हाला मार्गदर्शन करतात. आणि कृषी विद्यापीठ आहेत, KVK आहेत, ऑनलाईन. सर्वात मोठी गोष्ट व्हॉट्सअप आहे. मला एकही शेतकरी दाखवा महाराष्ट्रातला की ज्याचा तो कोणत्या तरी ग्रुपशी जोडलेला नाही आहे. प्रत्येकाचं तंत्रज्ञान तुमच्या बांधापर्यंत आलेलं आहे. दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे,
FM चे दुसरे चॅनल आहेत, सतत शेतीचं मार्गदर्शन चालू असतं. तंत्रज्ञानाची कुठेच कमी नाही. उत्पादन घेणं सहज शक्य झालेल्या गोष्टी आहेत. आणि जर शेतकऱ्याची इच्छाशक्ती असेल, त्याला घरचं पाठबळ असेल, त्याची भौगोलिक परिस्थिती चांगली असेल, त्याची माती चांगली असेल, त्याच्याकडे मजुराची उपलब्धता, जंगली जनावरांचा त्रास कमी असेल, उत्पादन सहज घेऊ शकते तो. म्हणून उत्पादन घ्यायला मी तर इथं बोलणार नाही. मी तर असं म्हणतो साहेब, कधी कधी जेव्हा 4 लोक बसतात ते खूप उत्पादन काढायला, मी तर म्हणतो उत्पादन काढायला अक्कल लागत नाही. उत्पादन सातत्य ठेवायला अक्कल लागते. वर्षानुवर्ष सारखं तुम्ही त्या शेतात कसं उत्पादन घेता याला महत्त्व लागते. 4 वर्षात तुम्ही 3 वर्षात 2-3 वर्ष उत्पादन घ्यायला तुम्ही निविष्ट, मी सांगितलं तुम्हाला कशा निविष्ट आहेत. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, खतं आहेत, तंत्रज्ञान आहे, सल्लागार आहे. उत्पादन घ्यायला कुठं काय लागते. पण तुमचं जोपर्यंत कुठपर्यंत तुमचं हे चालते, जोपर्यंत तुमच्या मातीमध्ये ताकद आहे तोपर्यंत, नंतर नाही. तुमचा बेस जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंतच तुमचं अस्तित्व आहे. नंतर काही भविष्य नाही त्याचं. तुमची शेती जर तुमची साथ सोडली, तुझे मायनं जर तुम्हाला बाजूने गेली, तर तो दीवार पिक्चर मधला तुम्हारे पास क्या है तो म्हणतो ना, हां मेरे पास मा आहे, तसे माती आहे. ते फार महत्वाचं आहे. आता मी याच्यासाठी काय करत गेलो होतो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा हे मी सहज तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं की काय होते. पण मी याच्यासाठी काय अवलंब केले, मी काय काय केलं याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगतो. हे खूप त्याची चर्चा खूप मोठी झाली साहेब याच्यावर. माझ्या शेतावर काही पोरांनी PhD सुद्धा केली आहे माझ्या मातीवर. MSCचे पोरं, NGO, आमचं कृषी विभाग, आमच्या जिल्ह्याचं विद्यापीठ, आमचे कुलगुरू साहेब सुद्धा, सर्व सायंटिस्ट लोक बरेचदा येऊन जातात, कंपन्यावाले येतात, खूप लोक येत राहतात माझ्या शेताला. फॉरेनर सुद्धा येऊन गेले साहेब, माझ्या शेतीचं पाहून गेले. मी काही फार मोठा तज्ज्ञ नाही आहे, पण मी जे मातीवर जे काम केलं, मी उत्पादनावर काम नाही केलं, लक्षात घ्या. मी उत्पादनं सातत्य ठेवण्यावर काम केलं. कचरा तुम्हाला जे आपल्या क्षेत्राला जो कचरा, हा खरं सोनं आहे, सोनं. तुम्ही त्याला सोन्याची उपमा द्या. तर त्याचा जाळलाच का, तर तुम्ही जाळून टाकता, त्याचा पराठा जाळता. पराठ्याचा मी कापसावर जास्त बोलतो. पराठे जाळता तर तुमचा सेंद्रिय कर्ब त्यातला जळून जाते. त्याला सूक्ष्म जीव मारतात तुमच्या मातीवर. तुम्ही जर जाळली ती माती तर त्याला सूक्ष्म आतले जीव मारतात, आपल्याला दिसत नाहीत ते. वातावरण खराब होते, आपला विषय नाही. आता तो सर्वच जाळतात. आपल्या शहरात थोडे काय कोण विचार करते मग आपण करायचा का, किती गाड्या चालतात, आपण नाही. पण तरी एक पर्यावरणाला नुकसान होतेच ना, त्याचा दुष्परिणाम कुठेतरी आपल्याला भेटत असतो. सर्वात मोठी गोष्ट, जमिनीतला ओलावा कमी होते. आता स्वतःच्या उपाययोजना मी काय केल्या हे सांगतो तुम्हाला. 95-96 पासून मी पहिल्यांदा गव्हाचा गवांडा जमिनीत गाळला. तेव्हा यांत्रिकरण बिलकुल नव्हतं. बैलाच्या नांगराने मी गाळलेला आहे तो. 1996 म्हणजे 28 वर्षापासून मी जेवढं गहू पेरतो तेवढं जमिनीत गाळून राहिलो. मागच्या 18 वर्ष झाले, मग हे 19वं वर्ष. आमच्या भागात जेव्हापासून रोटावेटर आले तेव्हापासून पराठी दाबायला लागलो. कापसाचं पीक पूर्ण जमिनीत गाळलं. मी माझ्या परिसराला 1.5 शायना कोणी आले, कोणी बोलायला तयार नाही म्हणून हा काही करते. म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाताना काय होते, आमच्या वराडात एक मन आहे, ज्याच्या शेतात दात कोरायला काढीन तो आदर्श शेतकरी, म्हणजे चांगला शेतकरी. तर मी त्याच्या विरोधात जाऊन काम केलं. मला काय वाटायचं तेव्हा सुरुवातला की बा एवढा सूर्यप्रकाश आहे, एवढं ऊन पडते, या पिकानं या जमिनीतून जे काही न्यूट्रन्स ओढले असतील, या कुठं गेले असतील, त्या पिकातच, या झाडातच थांबले असतील. तर मग मी पहिल्यांदा गवांड्यावर प्रयोग केला तो. तर त्याचे चांगले फायदे दिसले. पण याचे कोण्या बाजूला 2 बाजू असतात. नंतर दुसऱ्या 2-3 वर्ष त्याला ते नत्राची सुरुवात कमी होते. नत्रावर लक्ष द्यावं लागते, कारण की सारे बॅक्टेरिया कुजताना ते त्या याच्यावर जातात. जवळपास मागच्या 13-14 वर्ष मी तण असतात ना, सर्व शेतात गंज मारून कुजू राहिलो. तुमच्याकडे केना आहे का तण खूप मोठ्या प्रमाणावर? सर्वात जहाल तण आहे साहेब. त्याचे असं म्हणतात की दुश्मनदारी काढायची असेल तर त्याच्या शेजाऱ्या शेतात फेकून द्या, आमच्याकडे म्हणतात असं. तर एवढं जहाल तण, पण मी त्याचं कुजवलं. त्याचं गंज मारतो आम्ही. हां, मी सांगतो, माझा नंबर घ्या, प्रश्न उत्तर आपण करू. मला खूप त्याच्यावर मी कार्यक्रम केले, याच्यावर सांगतो तुम्हाला मी. हां, आपण कसं कुजवतो मी सांगतो तुम्हाला. खूप चांगल्या प्रकारे कुजते ते. मी याचं उदाहरण सांगतो साहेब. मागच्या वर्षी माझ्या शेतावर पाणी फाउंडेशननं वाशिम जिल्ह्यातले बरेच त्यांचे गट आणले. त्यांनी साहेब एवढं माझं स्वरूप बघितलं, पण ते सर्वात हायलाईट झाले फक्त त्या केन्याच्या गंजावर जाऊन. त्यांनी प्रत्यक्षात ते हाताळून बघितले की कसे कुजले हे. तर हे केना कसं जवळपास 13-14 वर्षाला मी केना कुजवतो आहे. आज नाही ते, म्हणजे शेताच्या बाहेर काहीच नाही. आणि जो न आवडणारा विषय तुम्हाला आवडो, पण मी सांगतो, मी उत्पादनाच्या मर्यादा ठरवल्या. माझी जे मातीची मर्यादा आहे, त्या मातीच्या, आता ज्याचं शेत प्रत्येकाला माहीत असते. आपण इच्छा कधीच करायची नाही शेजाऱ्याने एवढं काढा म्हणून आपण काढायचं.
तो त्याची माती वेगळी असेल, त्याच्या मर्यादा वेगळ्या असेल, त्याच्या घरचं वातावरण वेगळं असेल. कारण की शेती करताना घरचं सपोर्ट किती भेटते हे सर्वात महत्त्वाचं असते. घरचं भांडवल किती आहे तुमच्या, ह्या पण गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला शेती करावं लागते. उत्पादन मर्यादा तुम्हाला आवडणार नाही ना, कारण की मी माझ्या उत्पादनात मर्यादा मी एक कापूस एकरी 10 क्विंटलच्या वर जाऊ देत नाही. त्याचं मी वय ठरवलं 160 दिवसावर कापसाचं पीक मी शेतात ठेवत नाही. जवळपास साहेब मी 14 वर्षापासून माझी ट्राली मी 3-4 गावचं शेणखत विकत घ्यायचो. एक महिना माझी ट्राली चालायची ट्रॅक्टरची. तर मी जवळपास 14-15 वर्षापासून शेणखत टाकणंच बंद केलं. मला गरजच नाही. कचरा जो आहे, पराड्या आहे, गवांडा, कुटार, जे काही काडी कचरा शेतातले असतील हे फक्त जनावरांच्या पोटातून जातात, मी डायरेक्ट टाकतो. फरक काय? तुम्ही विचार करा ना. शेण जे येते फक्त जनावरांच्या प्रोसेसहून येते, मी फक्त सरळ टाकतो, याला वेळ लागते. आता तुम्हाला कापसाचं उदाहरण देतो मी 3 बाय 1 वर कॉटन लावतो, पराठी लावतो. त्याचं एका झाडाचं वजन 900 ग्रामपासून तर 1700 ग्रामपर्यंत भरते. सरासरी 12-13 टन एकरी कचरा जातो. असं म्हणतात साहेब, त्याच्यातली जवळपास ओला कचरा मी माझ्यासाठी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, यावर्षी काढलेली मी माझ्याकडे खूप चांगला व्हिडिओ आहे. तर जवळपास 2 ते 3 प्युअर ओला कचरा असतो. असं म्हणतात 1 किलो ओला कचरा 2.5 किलो शेणखताची बरोबरी करतो. तुम्ही गुणाकार करा. माझ्याकडे 3 टनाचा, माझ्या शेतात किती तो धसकट तो वेगळे, बाजूने तो वेगळे, पण फक्त ओला कचरा 2-2.5 टन मी शेतात गाळत असेल. पण याच्यात काय असते, तुम्हाला वर्षानुवर्ष या गोष्टी कराव्या लागतात. एका वर्षी करून चालत नाही. सेंद्रिय कर्ब साहेब फार चिकट पदार्थ, म्हणजे सर्व चिवट आहे. तो वाळत नाही लवकर, संपतो लवकर, वाळत नाही लवकर. खूप संघर्ष करावा, कारण की आपल्याकडे तापमान खूप आहे. आपण 40-45च्या तापमानात वातावरणात आपली शेती आहे. तुम्हाला याचं उदाहरण आता आठवण आले म्हणून सांगतो. मागच्या 3-4 वर्षाआधी माझ्या शेतातने आपले उपसंचालक मुंडे साहेब आले होते. आमचा जिल्हा त्यांना दत्तक होता. तो कृषी विभाग त्यांना घेऊन आले. त्याविषयी माझ्या गावचं तापमान होतं 45.8. मी गवंडा क्रश केल्यानंतर त्याच्यात मी रोटावरून पाणी दिलं होतं. साहेब मी त्याला 45.8 गांडूळ दाखवले त्यांना माझ्या शेतात. हां, त्यांनी म्हणजे जिओ टॅग करून फोटो काढून नेले त्यांनी साहेबांनी. त्यांना मी असं म्हणतात की 35 टेम्परेचर नंतर गांडूळ खाली चालले जातात, जमिनीच्या आतमध्ये जातात. मी 45 पॉईंटमध्ये पण गांडूळ दाखवले शेतात माझ्या. कशामुळे झालं हे? त्यांना मी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. वर्षानुवर्ष त्यांना म्हणजे खाद्य उपलब्ध करून दिलं. त्यांच्या म्हणजे 4-5 वर्षाआधी आमचे कुलगुरू म्हणजे 50-60 विद्यापीठाचे सर्व 8-10 गाड्या माझ्या शेतात आल्या होत्या. 50-60 लोक आले होते विद्यापीठाचे सायंटिस्ट. भालेसाहेब आले होते कुलगुरू साहेब. त्यांना मी एवढे रासायनिक शेतीत एवढे गांडूळ असू शकतात त्यांना कल्पनाच लक्षात नव्हती येत. तर त्यांनी माझी शूटिंग काढली. 15 मिनिटाची शूटिंग स्वतः भालेसाहेबांनी काढली. माझी व्हिडिओ काढला त्यांनी. माझी बोलत होतो मी आणि ते स्वतः माती उकळत होतो. तर त्यांनी माझा व्हिडिओ त्यांच्या कुलगुरूच्या ग्रुपवर टाकला. भारतातले जेवढे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत त्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकला. बघा किती फरक पडते. आपण त्यांना त्या गांडूळ निसर्गाला जर आपण परतफेड केली तर काय होऊ शकते, कशी माती तुमची जिवंत होऊ शकते. तर माझ्या शेताच्या पोरीने PhD केली तर ती पोरगी मला सांगत होती, काका तुमचं म्हणे हरित क्रांतीची आधीची मातीची जी परिस्थिती होती जवळपास ती माती तुमची आहे म्हणे आता. मला त्याला एवढं टेक्निकल समजत नाही, पण तिला मला रिपोर्ट पण दिला नाही, कारण म्हणजे मला देता येत नाही. माझा रिसर्च आहे म्हणे तो. तुम्हाला कसं काय तो शेतकऱ्याला तुम्ही व्हायरल कराल तो. मग ती पण तिच्या बोलण्याहून समजलं की माझी माती जिवंत आहे. मला एक स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे की मला दुसरी गोष्ट सांगतो, मला दुसरा इन्कम सोर्स माझ्याकडे नाही आहे. मला माझं आयुष्य त्या मातीवरच काढायचं आहे. मला कोणी नाही जगवलं तर माझी माती जिवंत मला जगवणार आहे. माझी माय मला जगवणार आहे. मला याचा स्वाभिमान आहे, याचा अभिमान आहे, मला आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास तुमच्यात असू द्या. कोणतीच माय आपल्या लेकराला आयुष्यभर किती त्रास झाला तरी ते त्याचं बरं पाहते. माझी माती मला शेवटपर्यंत बरं पाहणार आहे, कारण की मी तिच्यावर अत्याचार होऊच दिला नाही. आता तुम्हाला आवडलाच नसेल ना माझा उत्पादनाचा मर्यादा. हां, आता उत्पादन मी काय करतो मग त्याचे फायदे काय झाले? सेंद्रिय कर्बात माझी वाढ झाली. म्हणजे माझा साहेब सेंद्रिय कर्ब 0.70 ते 0.90च्या दरम्यान चालू राहतो. हां, वर्षानुवर्ष तेवढाच आहे. कारण की मी पीकसुद्धा एक कापसाचं उदाहरण सांगतो साहेब. मी सुद्धा तो यंदा मी ॲग्रोनला पण तो व्हिडिओ दिला. माझं एका शेतात 1.5 एकरात शेत आहे. मी मागच्या 34 वर्षापासून त्याच्यात कापूस घेतो. उत्पादन 10 क्विंटल. 160 दिवसात त्याचं आयुष्य 162 दिवस. 165 दिवसात मी संपवतो शेत. म्हणजे आता वातावरण कोण ट्रॅक्टर भेटते नाही, वातावरण कसं आहे. त्याच्यानंतर ताबडतोब गहू त्याच्यात.
110 दिवस गहू बघा तुम्ही, हिशोब लावा, आणि नंतर तरी 90 ते 100 दिवस शेत खाली. एकरी 10 क्विंटल कापूस, निसर्ग चांगला असेल तर 12 क्विंटल होईल, वाईट असेल तर 9 क्विंटल होईल, जास्त फरक पडत नाही. आणि गहू मला 15 ते 20च्या दरम्यान गहू होते. खर्च एकदम कमी, रासायनिक खतं एकदम कमी. तुम्ही जर ॲग्रोन वाचत असाल तर मागचे 5 वर्ष मी ॲग्रोनवर कापसाचं नियोजन लिहित होतो. दर 15 दिवसाला माझा एक लेख असायचा कापसाचं नियोजन लिहिताना. तुम्ही ॲग्रोन जर वाचक असाल तर मागचे 5 वर्ष मी नियोजन लिहिलं कापसावर. तर मी ह्याच गोष्टी सांगत होतो. आज कापसावर मी चांगलं हे करतो साहेब, माझं कापसावर खूप चांगलं, म्हणजे मर्यादित उत्पादन कसं घ्यायचं याच्यावर माझं खूप हे झालेलं आहे. आपण आज मातीवरच बोलू. माझ्या गाडुळे संख्या खूप वाढली या मातीच्या आरोग्यामुळे. रासायनिक खताला चांगला प्रतिसाद भेटू आला माझ्या वावरात नाही. उत्पादनात सातत्य महत्त्वाचं हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. उच्चांकी उत्पादन घेण्याचं साहेब, आता तुम्ही कृषी विभागाचे अधिकारी आहेत, मी यांना विनंती करतो, तुम्ही उच्चांकी उत्पादन घेणाऱ्याचं कौतुक करणं बंद करा, पुरस्कार देणं बंद करा. एखादी शेतकरी जर त्या गावाला सतत 10 वर्ष सारखं उत्पादन घेत असेल त्याचं कौतुक करा ना तुम्ही. त्याला कसं लागते साहेब, उच्चांकी उत्पादन घ्यायला अक्कल लागतच नाही. उच्चांकी उत्पादन सहज मी सांगितलं तुम्हाला, निविष्ठा तंत्रज्ञानाचे सल्लागार. तुम्हाला किती काही 2-3 वर्ष किती उत्पादन होते त्या शेतात, पण तो शेतकरी 4थ्या वर्षी जर तो तेवढं उत्पादन घेत असेल तो शेतकरी हुशार. त्याच्यात कसं आहे, त्याच्यात टेक्निक आहे साहेब, त्याचं तुम्ही कौतुक करणं करा. आता मी साहेब ह्या गोष्टी विद्यापीठाच्या सायंटिस्ट सर्वांसमोर बोलतो साहेब. मी नीती आयोगाच्या कमिटीवर त्यांच्यासमोर सुद्धा हा विषय मांडलेला आहे. आता माझ्या मागच्या महिन्यात मी रस्तोगी साहेब होते माझ्या एका मिटिंगला, मी परिमल साहेब होते, सारे पूर्ण टीम होती, 4 कुलगुरू होते, त्यांच्यासमोर हा विषय मांडला साहेब मी, की तुम्ही कौतुक करणं बंद करा, पुरस्कार देणं बंद करा. उच्चांकी उत्पादन घेणाऱ्याचं, जो उत्पादन सातत्य ठेवते त्या शेतकऱ्याचं शेतीत, त्याचं कौतुक करा ना तुम्ही. त्याला कसं लागते, त्याला अक्कल लागते, त्याला त्याचं डोकं त्याच्यात असते. मी म्हणतो एखादा उद्योगपती आहे ते हवा सवा सल्लागार त्याने करून टाकते, त्याला तुम्ही पुरस्कार देता, चुकीचं आहे असं म्हणलं. आता वाशी माझा हा वाईट वाटून घ्या, माझा वैयक्तिक विषय आहे कारण शासनाच्या विरोधात आहे ना, शासन पुरस्कार देते. एखाद्या वर्षी उत्पादन दरवर्षी कमी उत्पादन झाल्यापेक्षा उत्पादन सातत्य, माझं काय चुकलं सांगा बरं तुम्ही. आता मला माझ्या विरोध, माझ्या मताला न मानणारे किती लोक असतील याच्यात. माझं बरोबर आहे का चुका तुम्ही सांगा. मी जे बोललो उत्पादन जास्त घ्यायला, उच्चांकी उत्पादन होऊन 3 वर्षांनंतर कमी करायचं का वर्षानुवर्ष सारखं उत्पादन घेणं चांगलं राहील. तुमच्याकडे दुसरा इन्कम सोर्स असेल तुम्ही करा. तुम्ही तुमच्याकडे सेंद्रिय पदार्थाची खूप परतफेड करत असाल, तुम्ही उच्चांकी नाही, मी तो रेकॉर्ड तोडा, तुम्ही नॅशनल रेकॉर्ड बनवा. मला काही त्याचं हे नाही. तेवढं तुमच्याकडे शेणखत असलं पाहिजे, तेवढं तुमचे सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे, गांडूळ खत असलं पाहिजे. तुम्ही उत्पादन किती घ्या, पण त्या प्रमाणात तुम्ही त्या शेतीला सेंद्रिय पदार्थाची परतफेड करा. साहेब 2013-14 मध्ये जमिनी बंजर होतात बीटीमुळे, याचा खूप मोठा उदो झाला होता, खूप चर्चा झाली, मीडिया खूप गाजत होतं. त्याचं उत्तर मी शोधलेलं आहे. त्याचा मुद्दा माझा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला. मी सांगितलं की तंत्रज्ञान कोणतं दुधारी असते. बीटी आली 2002-03 मध्ये, जिथं मला 3-4 क्विंटल कापूस झाला. पहिल्याच वर्षी मला 12 ते 13 क्विंटल कापूस झाला. मग आम्हाला हव्या सुटला, आम्ही उच्चांकी उत्पादनाच्या मागं लागलो, आम्ही फडदळ घ्यायला लागलो. 15 मे पर्यंत आमच्या शेतात कापूस राहिला. यात सर्वात दोषी कोण असेल तर फक्त शेतकरी. त्याचं काय नडलं, त्याचं उच्चांकी उत्पादनाचा हव्यास नडला. शेतीत खूप काही जुनं होतं ते संपून गेलं. नंतर काय त्या जमिनीत काही राहिलंच नाही. मग जमिनीचं बरोबर 2 मध्ये बीटी आली. नंतर 12-13 पासून हे झाले की बीटी बंजर झाल्या. तर मी त्यांना सांगितलं की तंत्रज्ञान जागेवर चांगलं आहे. बीटीमुळे फायदा झाला. नुकसान फक्त आम्ही उच्चांकी उत्पादन घेतलं. 15 मे पर्यंत आम्ही कापूस शेतात ठेवायला लागलो, कापसात कापूस घ्यायला लागलो. तर मग मी काय की त्यांना सांगितलं की तंत्रज्ञान दुधारी कसं असतं तुम्हाला. आपण इंटरनेट बघतो, एका क्लिकवर काय दिसते, दुसऱ्या क्लिकवर काय दिसते. आपल्याला काय घ्यायचं, आपण किती प्रमाणात कोणती गोष्ट घ्यायची आपण ठरवली पाहिजे ना. म्हणून कोणतीच गोष्टीची अतिरेक नाही झाला पाहिजे. शाश्वत सातत्य, उत्पादनात सातत्य. तुम्ही माझं पीक, माझा परिवार, माझ्या अपेक्षा आहेत, माझं जीवन आहे, माझं लग्न कार्य आहेत, मुलाचं शिक्षण असेल, काय स्वतःचं जीवन असेल, हे त्या शेतीवर जावं लागलं.
जर तुम्ही 2-3 वर्ष उच्चांकी उत्पादन घेसाल तुमचा खर्च वाढेल, तुमचा मग शेतीतला खर्च वाढेल, कारण की 4थ्या वर्षापासून तुमची जमीन पिकणारच नाही. मग तुम्ही आतबट्ट्याचा व्यवहार येईल. मग त्यापेक्षा आपण आपला खर्च मर्यादित ठेवा, आपलं उत्पादन सारखं ठेवा. मी म्हणत नाही तुम्ही खर्च केले का, आपला प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असते, पण हा माझा वैयक्तिक प्रश्न असा आहे, तुम्ही कसं माझ्या कल्पना कशा कशा आहेत गेल्या, मी कसा शिकत गेलो हे तुम्हाला सांगू राहिलो. मी उत्पादनात सातत्य कसं ठेवलं हे मला महत्त्वाचं वाटते. हे तर आता आपण पुढच्या पिढीला पण आपल्याला द्यायचं आहे ना. मी मगाशी म्हटलं मला 3-4 वर्षात जमीन खराब होते, पण तसं नाही. पण आपल्याला पुढच्या भविष्याचा पण विचार करावा लागेल. आपली पिढी, आपल्या मुलं बाळ काय त्यांना पण जमीन द्यावंच लागणार आहे. आज साहेब आता या 3 वर्षात खूप चर्चा झाली, जमिनीच्या आरोग्यावर खूप लोक बोलायला लागले. आता पण चर्चा आता भविष्य दिसते की जमिनीवर लोक लक्ष द्यायला लागले. मागच्या 2-3 महिन्याच्या आधी आपले शिवराज सिंग चौहाननी सांगितलं तुम्हाला की आपल्या भारतातली 30% जमीन नापिकी होऊ राहिली. मग त्याला उपाय काय? त्याला आता तुमच्याकडे शेणखत नाही, जनावरं असतील तर तुमच्याकडे शेणखत आहे. मग हा पर्याय एकदम चांगला आहे कचऱ्याचा. आपल्या शेताला काडी कचरा, जेवढे सोयाबीनचं कुटार असेल, मी तर शेतातल्या फांद्या जर धुऱ्यावर तोडून ठेवल्या तर मी 1-2 वर्ष जाग्यावरच राहू देतो. 4थ्या-3ऱ्या-दुसऱ्या वर्षी पुन्हा कामात आणतो. ते मातीतच फेकल्या जातात. म्हणून माझा तुम्हाला हात जोडून आव्हान आहे की तुम्ही स्वतः उत्पादन घ्या, पण मातीचं आरोग्य, आपली आई आणि माती याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आणि आपलं भविष्य नक्कीच मातीमुळेच उज्ज्वल राहील. कारण की माझं आता जवळपास वय झालं, माझा दुसरा इन्कम सोर्स माझ्याकडे नाही आहे. मी माती माझी अशीच ठेवणार आहे. माझी आई आणि माती माझी तुलना सारखी आहे. जर काही शंका असतील विचारा. आणखी काही माझा सुटलं असेल बोलण्याच्या ओघात तर मी तुम्हाला खाजगी म्हणजे फोन करून सांगू शकतो. मला खूप लोकांचे फोन पण येतात, याच्यावर मी बरंच बोलत राहतो. चला पुन्हा म्हणजे KVKला धन्यवाद देतो की मला इथं त्यांनी आज इथल्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं, मला इथं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. 9579154004. एक तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चर्चा होते. मी साध्या गोष्टी मानतो. 95-79-15-4004. एक सामान्य शेतकरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा जाऊ शकते. साध्या गोष्टी तुमच्यात बी बरेच गट्स असतील, तुम्ही मांडा, सांगा लोकांना, फायदा होऊ द्या. KVK यांना सांगा, काही आपल्या शेतकरी भावाचा फायदा होईल. नंबर परत आहे का? 95-79-15-4004 नाही 4004. ते लक्ष राहणार केनाचं काय करायचं, आपल्या गंज मारायचे, तो 8 दिवसांना उलटापलटा करत राहायचा, काहीच करायला लागत नाही. फारच जर आला तर एखादा ग्लायफोसेट मारून द्यायचं, ग्लायफोसेटचा स्प्रे घ्यायचा, त्याला काय लागते, ते शक्यतो राहतच नाही, ते उलटे पालट करत राहा लागते त्याला. फक्त 8 दिवसात तुम्ही करत राहा. काय हो काही तो पहिले गरम होते, खाली मोठा गंज मारायचा ना, कमर एवढा गंज मारायचा, तो गरम होते आतमध्ये, तर ते 8 दिवस तसंच राहू द्या, पुन्हा त्याला उलटं करून द्यायचं, दाबून द्यायचं. ते आपल्या सध्या विळ्यानं कमी जास्त करत राहायचं, कुजून जाते तो सर्व. मी केलेलं आहे ना. मागच्या वर्षी पाणी फाउंडेशन खूप जे बायका आल्या होत्या ना, खूप गट आले मागच्या वर्षी शेतात, त्यांनी सर्वात जास्त हायलाईट तेच झालं होतं. वापरतो ना, काहीच होत नाही. मी सांगितलं कुलगुरू साहेबाचं उदाहरण तुम्हाला. हो भरपूर दिसतात ते. काही त्यासाठी व्हिडिओ बनवला कुलगुरू साहेबांनी. रासायनिक शेतीत एवढे गांडूळ कसे. तुम्ही जर बाजून खायला असतेच ना, त्या ओळीतच फक्त तो गांडूळ असतात, रासायनिक खत टाकतो आपण, बाकी इकडे तर गांडूळ जागा आहेच ना त्याला खायला. नाही काहीच तुम्ही करून बघा, काही होत नाही. हा त्या ओळीत कमी दिसतात, बाकी बाजून असतात. आता त्यांचा नंबर तुम्ही घेतलाय ना, त्यांचं गाव आपल्यावरून अमरावती जाणाऱ्या मेन रस्त्यावर आहे, मेन रोडला आहे. कधी पण जाऊन पाहू शकतो त्यांच्याकडे, काही हरकत नाही. खूप लोक येतात, खूप अधिकारी येतात. थँक्यू सर.